एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। एकानं आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं आणि ते म्हणजे आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका। अमित शाह यांच्या सभेआधी मोठा राडा, काँग्रेसचा रस्त्यावर राडा, सरकारच्या विविध धोरणांबाबत काँग्रेस आक्रमक। पुण्यात काँग्रेस सोबत वंचितही रस्त्यावर, भाजपचंही जोरदार प्रत्युत्तर। काँग्रेस भवनच्या गेट बाहेर भाजपचं आंदोलन, आंदोलनात जोरदार घोषणाबाजी। मला मुलांना माफ करायचंय, पंतप्रधान मोदींचा नवा व्हिडिओ। रुचिका सिंहची मोदींना शिवीगाळ, मला माफ करा, शिवीगाळ प्रकरणी रुचिकाची माफी। अपशब्द वापरणं हा गुन्हा नाही, अभिजित दीपक यांचा रुचिका सिंगला समर्थनाचा इशारा। कृती चुकीची पण फौजदारी गुन्हा ठरत नाही, दीपक यांचं वक्तव्य। आणि आता बातम्या विस्ताराने। अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। याच दरम्यान अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस वंचितनं आंदोलनाचा नारा दिला। पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानं राजकीय घडामोडींना वेग आला। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। शाह यांच्या विरोधात पोस्टर झळकावत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। काँग्रेस सोबत वंचित बहुजन आघाडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला। काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही आंदोलन केलं। काँग्रेस भवनच्या गेट बाहेर भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। या आंदोलनाचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। काँग्रेसने विरोध केला नाही। संख्येने नागरिक या ठिकाणी आपल्यासोबत काही तरुणांनी आंदोलन करून राजीनामा घेतला। राजीनामा घेतलेल्या तरुणांचं अभिनंदन। तरुणांच्या ताकदीनं सरकारची धडकी भरली। पोलिसांसाठी फक्त राज ठाकरे उभे आहेत। राज्यातही राजीनामा घ्यावा लागेल, अमित ठाकरेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट। दोघांच्या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। हॉटेल रिट्स कार्लटन येथे घेतली अमित शाह यांची भेट। यूपीएससीचा पेपर फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो? देशातील परीक्षा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। लाठीचार्जची विद्यार्थ्यांवरील चौकशी झालीच पाहिजे असंही सुळेंनी म्हटलंय। सरकार नीटची परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही का? पेपर फुटीचा विषय केंद्र सरकारनं गांभीर्यानं घ्यावा अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली आहे। संसद भवनात होतो तेव्हा बाहेरून आवाज येत होते, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा आवाजही येत होता। जगात पेपर होतात, तिथं पेपर कसे फुटत नाहीत असंही सुळेंनी म्हटलं। की आता ते मोठा व्यवसाय करून पब्लिकली लिस्टेड कंपनीज होणार आहे, हे धक्कादायक नाही। शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं नाहीये। मग या गोष्टीवर आम्ही नाही चर्चा करायची तर कोणी करायची? संसद भवन त्याच्यासाठीच आहे। त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे राजकारण बाजूला ठेवून आपल्या मुलांना न्याय मिळावा आणि परीक्षा पारदर्शकपणे व्हावी याच्यासाठी आता AI मला सांगा, जगामध्ये परीक्षा होतात, जगभरात परीक्षा होतात, तिथे कसा पेपर फुटत नाही? आपला नाशिकला आज पुन्हा पावसाचा रेड अलर्ट। ढगफुटी सदृश परिस्थितीची शक्यता आहे। अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
उद्धव ठाकरेंनी अभिजित दीपके यांना भेटीसाठी बोलावल्याच्या वृत्तानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते परिणय फुके यांनी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। हिंदीमध्ये एक म्हण आहे, डुबते को तिनके का सहारा। जे बुडणारे पक्ष आहेत, मग तो उभाटा असो किंवा काँग्रेस, त्या पक्षांना आता अभिजित दीपके यांच्या रूपाने एका काडीचा आधार मिळालाय, असं परिणय फुकेंनी म्हटलंय। नेमकं काय म्हटलंय त्यांनी, पाहूया। त्यांनीच्या या ऑफर केला आपल्या घरी भेटीसाठी बोलवलाय सहकुटुंब, कसं बघता त्यांनीच्या या ऑफरकडे? नाही, चांगलं आहे। मला असं वाटतं की हिंदीमध्ये म्हणा डुबते को तिनके का सहारा, तसं जितके ही डुबते हुए जे पक्ष आहे ते उभाटा असणार किंवा काँग्रेस पक्ष असणार, या सगळ्यांना दीपकेंच्या रूपात एक तिनक्याचा सहारा या माध्यमातून निश्चितच। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य बहरलं। जुन्नरमधील माळसेज खुबी परिसरातील धबधबे प्रवाहित झालेत। मुसळधार पावसामुळे निसर्गाचं नयनरम्य रूप पाहायला मिळतंय। डोंगर दऱ्यांमधून 400 ते 500 फूट उंचीवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि चहूकडे पसरलेली हिरवळ दाट धुकं पर्यटकांचं मन प्रसन्न करतायत। वाढत्या उकाड्यानंतर सुरू झालेल्या या पावसामुळे आणि गारेगार वातावरणामुळे पर्यटकांची पावलं आपोआप या निसर्गरम्य घाटाकडे वळतायत। याच मनमोहक निसर्ग सौंदर्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी नीलम सापुडे यांनी। पर्वत रांगांमध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे जुन्नरमधील काही ठिकाणी लहान मोठे धबधबे सुरू झाले आहेत। तसेच इथे धुक्याची चादर सुद्धा ओढलेली पाहायला मिळत आहे। कहाँ से आए हो आप? हम लोग अहिल्यानगर से आए हैं। अहिल्यानगर से आए। आप आपके फैमिली के साथ आए हो यहाँ पे? और आपको कैसा लगा ये नेचर देख के पूरा? बहुत अच्छा, वेरी ब्यूटीफुल, बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लग रहा है। हाँ, आप हर साल यहाँ आते हो या इसी साल आए हो? रेनी सीजन में आते हैं। धुक्याची चादर सुद्धा ते इथे येऊन पाहताना पाहायला मिळत आहे। नीलम सापुडे, LS मराठी। सविस्तर बातम्यात आपण ऐकल्यात, आता ऐकूयात काही वेगवान घडामोडी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सारसबागमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन। अभिवादनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। पुण्यात अमित शाह यांच्या दौऱ्यानं काँग्रेस पाठोपाठ वंचितचंही आंदोलन। अमित शाह गो बॅकच्या घोषणा, वंचितच्याही घोषणाबाजीला या ठिकाणी उधाण। धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत गटबाजीची पुन्हा चर्चा सुरू। सत्कार पत्रिकेतून राणा जगजितसिंह पाटील, अर्चना पाटील यांची नावं गायब। अहिल्यानगरच्या अकोल्यात नगर अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत। अविश्वास ठरावानंतर पार पडली नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया। सोनाली नाईकवाडी विजयी। सांगलीतील चांदोली वारणा धरण 86.40% भरलं। 24 तासांमध्ये चांदोली धरण परिसरात 65 मिलीमीटर मुसळधार पावसाची नोंद। 6900 क्युसेक वारणा नदीत विसर्ग कायम। नांदेडच्या मुखेडमध्ये रस्त्याअभावी नागरिकांना जीव घेणा त्रास। उपचारासाठी गर्भवती महिलेला चक्क खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। ऐरोली रिक्षा टेम्पोचा बॅटऱ्यांवर चोरट्यांचा डल्ला। चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पुढील तपास पोलिसांकडून सुरू। लातूरमध्ये गॅस सिलेंडरमध्ये गॅसच नाही, सिलेंडरमध्ये तब्बल 4 लिटर पाणी। इंडियन गॅसवर ग्राहकाचा गंभीर आरोप। गॅस कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। वाशिममध्ये आयशर ट्रकचा अपघात। ट्रकमधील बिअरच्या रिकाम्या बाटलांचा गायींवर मारा। गाय गंभीर जखमी, नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पार्किंगच्या वादातून तुफान राडा। एका कॉल नंतर मोठं टोळकं जमलं। दुकानात घुसून 2 गटात प्रचंड हाणामारी। तर या होत्या आजच्या काही ठळक बातम्या। पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन।